सध्या देशात हा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। भाषाशक्ती वाद चालू असतानाच आता या 8 सेकंदाच्या व्हिडिओत नाशिकच्या तरुणासोबत काय घडलं ते एकदा पहाच। महाराष्ट्रातून अशी अनेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात एखाद्या परप्रांतीय व्यक्तीसोबत मराठी बोलण्यावरून प्रचंड वाद झाला। तो मराठी न बोलल्यामुळे अनेकदा मारहाण झाल्याचे व्हिडिओ समोर आले। अशा घटनेमुळे देशभरातून लोकांचे संतापजनक प्रतिक्रिया उमटत होते। महाराष्ट्र में रहना हो तो मराठी भाषा सीखनी होगी अशा प्रकारचे व मारहाण झाल्याचेही व्हायरल व्हिडिओ जेव्हा परप्रांतीय लोक सोशल मीडियावरती पाहत होते तेव्हा त्यांनी सुद्धा विचार केला, आपल्या तावडीतही एखादा मराठी व्यक्ती अडकला पाहिजे। आणि असं प्रत्यक्षात घडलंही। अनेक ठिकाणी आपल्या मराठी माणसाला अडवलं गेलं आणि त्यांना शिवीगाळीही करण्यात आली। पण हरियाणातून एक असा व्हिडिओ समोर आला। व्हिडिओच्या सुरुवातीला असं वाटलं की नक्कीच तणाव निर्माण होईल, पण तसं काही नव्हतं। संपूर्ण माहिती अशी की या ठिकाणी काम चालू होतं। अनेक जण काम करत असताना एक हरियाणवी व्यक्ती आर्मी कलरचा टी शर्ट घातलेला या ठिकाणी आला। तो ऑन कॅमेरा होता। रागाच्या भरात टी शर्टच्या बाह्या वरती करत कामाच्या ठिकाणी आला व दम दाखवत हरियाणवी भाषेत बोलायला लागला, यहाँ पर महाराष्ट्र का कौन है। त्यावर त्या काम करणाऱ्या लोकांमध्ये आपल्या नाशिकचा एक तरुण होता। तो घाबरलेल्या अवस्थेत त्या व्यक्तीकडे आला। समोरच्या व्यक्तीने त्याला विचारपूस केली, तू महाराष्ट्र का है, कौन है, यहाँ कैसे आया। तर तरुणाने उत्तर दिलं, महाराष्ट्र के नाशिक से। तर समोरचा व्यक्ती म्हणायला लागला, चलो हरियाणवी में बात करो। त्यावर नाशिकचा तरुण एकदम शांत झाला व हळूच बोलला, हरियाणवी नहीं आती। त्यावर समोरचा व्यक्ती त्याच्याकडे डोळे वाटारून पाहत होता। आता जे घडलं त्याची कोणालाही अपेक्षा नव्हती। समोरचा व्यक्ती थेट खडखडून हसायला लागला व म्हणाला, अरे भाई, यह तेरा देश है, जो मन किया वो बोल, जो मन किया वो कर, तुम्हें कौन टोकेगा भाई, यह हमारा देश है। त्यानंतर नाशिकच्या तरुणाच्या मनातून भीती गायब झाली व तो पण खडखडून हसायला लागला। आणि हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे। मिलियन लोक हा 8 सेकंदाचा व्हिडिओ पाहत असून देशभरातून या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। तर तुमचं यावर काय मत, प्रतिक्रिया द्या। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।